सर यांचं या ठिकाणी 2च मिनिटात आगमन होत आहे. आपण सर्वांनी रस्ते ठेवायचे, त्यांना मध्ये येण्यासाठी आपण सुस्वागतम. आज या ठिकाणी आपण किम निमित्ताने जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञातच आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या प्रित्यर्थ आम्ही तुम्हा जमलेल्या सर्व आभार वृद्धांचं सुंदर अशा स्वागत गीताने स्वागत करतो. सानी धाम ग गम ध गम ग मग सानी ध धनी जा ग मग सा. सन्माननीय शेळके सरांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सानी धनी सा गम गम सानी धनी सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा सानी धनी सा गम गम सानी धनी सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा सानी धनी सा गम गम सानी धनी सा गम धनी सा गम धनी सा गम धनी सा. आज आपुला सहवासाने ओठात रहे अमृत गाणे. आज आपुला सहवासाने ओठात रहे अमृत गाणे. दृश्य कमल हे विकसित होऊनी दृश्य कमल आहे विकसित होऊनी उमले जनु पाकणी. अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली. सानी धनी 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 धम गम 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 धनी सा 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 गम धनी सा 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 गम धनी सा सा सा. दिव्य सुमंगल दर्शन घडता शब्द आपुले कानी पडता. दिव्य सुमंगल दर्शन घडता शब्द आपुले कानी पडता. ज्ञान देवता प्रसंग होऊनी ज्ञान देवता प्रसंग होऊनी दे कुसुमांजली. अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली अर्पितो स्वागत सुमनांजली स्वागत सुमनांजली स्वागत सुमनांजली. ठिकाणी अतिशय सुंदर आणि मंजूळ आवाजामध्ये स्वागत गीत सादर झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय शेळके सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. ज्यांच्यामुळे आजच्या मंदिरावरचे कळस आणि अंगणात तुळस सुरक्षित आहे असे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मी सन्माननीय पाहुण्यांना व्याख्यात्यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन प्रतिमेचं पूजन करायचं आहे. सन्माननीय शेळके सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्या
या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन झालेलं आहे. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि राजश्री छत्रपती विचार मंच यांच्या वतीने त्यांचा छोटेखानी या ठिकाणी सन्मान होत आहे, सत्कार होत आहे. 8 ते 9:30 होते काय? त्या शेळके सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय संजय पाटील साहेब यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय म्हणजे त्यांचं कार्य अतिशय मोठं आहे. त्यांची ओळख काय करून देणार? पहिलं त्यांची ओळख आहे ते एक आदर्श शिवव्याख्याते आहे.
जोरदार पाहुण्यांसाठी टाळ्या होत आहेत एकदा. शिवव्याख्यात आहेत, त्याचबरोबर त्यांचे मास्टर माइंड वेलफेअर फाउंडेशन आणि शेळके मास्टर माइंड अकॅडमी यांचे ते अध्यक्ष संस्थापक आहेत. त्याचबरोबर मानसशास्त्रात ते महाराष्ट्रातील ख्यातनाम प्राध्यापक आहे. अनेक त्यांनी लिहिलेलं आहे. असे सन्माननीय अतिशय विचारांनी प्रगल्भ असलेले, ज्यांची ख्याती महाराष्ट्रभर नवे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, अतिशय छान असे व्याख्यान ते देतात. शिवाजी महाराजांच्या विचाराचे प्रचार करण्याचं काम ते करत आहेत. सत्कार होत आहे, स्वागत आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे सन्माननीय शेळके सर यांचं बांधव उभे आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मध्ये बसायचं आहे कार्यक्रमात आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांच्या वाणीतून शिवाजी महाराजांचे विचार आपण ऐकतो आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. असे थोर शिवभक्त शिवव्याख्याते सन्माननीय शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत होते, सत्कार होत आहे. स्वागत सत्कार या ठिकाणी क्षणाला साथ संगत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी गायक आहेत. यांनाही विनंती आहे की यांनी आमच्या मंचच्या वतीने छोटेखानी सत्कार या ठिकाणी स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय बाजीनाना सोनवणे यांना विनंती आहे की त्यांनी आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि बाजीनानांच्या हस्ते स्वागताचा सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय गायक आहे, त्यांनी आपल्या गायनाने सुंदर त्यांचा सन्मान या ठिकाणी बाजीनाना सोनवणे करतायत. कौतुके यांचा राजश्री छत्रपती विचार मंच येवला यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहेत. पाहुण्यांच्या जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत असलेले हरिप्रसाद महाराज गाडे वादक आहेत, यांचाही या ठिकाणी छोटेखानी स्वागत सत्कार होणार आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी रणजित परदेशी सर आणि संदीप शेजवळ सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. रणजित परदेशी सर आणि संदीप शेजवळ सर आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी विचार मंचच्या वतीने स्वागत होत आहे. यानंतर त्यांचा समावेश असलेले सुरजजी भुजबळ सर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी रघुनाथजी गायकर सर आणि संतोष चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांना स्टेजवर यायचं आहे. आपल्या व्याख्यानाला आपले विचार मांडायला या ठिकाणी सुरुवात करावी. धन्यवाद सर. फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा. फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा. पाहत होता, सांगत होता इतिहास त्या यादव कुळीचा. मांदियाळी ईश्वर निष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकळामध्ये निश्चिततेने सुखरूप होती, माकत होती भक्ती रसामध्ये. आणि अचानक घातच झाला, नियतीचा घातच झाला. आनंदाला दृष्ट लागली, दुःखाचा मग डोंब उसळला. सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले खळ्यांनी. आणि लुटण्यासाठी करून आक्रमण दिल्लीच्या त्या सुलतानांनी. मसनवटी जणू करून टाकली महाराष्ट्राच्या कस्तुरीची. रात्रंदिन एकच सत्ता जुलमाची आणि अत्याचाराची. रात्रंदिन एकच सत्ता जुलमाची आणि अत्याचाराची. टाहो पुढी रयत बिचारी हतप्रभिया महाराष्ट्राची, हतप्रभिया महाराष्ट्राची. वर्षामागून वर्ष गेली, शतके गेली शतकामागून. ज्वालामुखी परी शांतच होता जरी गेले इतके घडून. स्थित प्रज्ञ कोणी योग्यावानी भासत होता निद्रिस्त. पाप अनाचारी जुलमाचा होतच नव्हता असता. परी कुंभापरी अक्षतोषाच्या राष्ट्र धर्म तो वाढत होता. पाहत होता मुक्ती धर्म तो अलगतपणे फोपावत होता. महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती, तोही जाणता. भूता परस्परांचे पडो मैत्र जीवांचे, शांतीची प्रार्थना निरामयता. भाषा अलगत बदलत गेली,
भाषा अलगत बदलत गेली, नाठाळांच्या माती हानू काठी ही वृत्ती मग संतांनी जाणली. आणि आणि मग स्वातंत्र्याच्या वेळी हा ज्वालामुखी उफाळला. मुक्तिमंत्र उद्गाता तो शिवनेरीवर जन्माला आला. मुक्तिमंत्र उद्गाता तो शिवनेरीवर जन्माला आला. हे चंड मुंड भंडासूर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासूर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र रक्षिके ये. महाराष्ट्राच्या गंगांनो या, महाराष्ट्राच्या पवनांनो या, किल्ल्याच्या तटगटांनो या, प्रचंड उघड बुरुजांनो या, जलदुर्गांनो या, दर्यासह या, तुफान गरजत लाटांनो या, दश दिशांनो या, ग्रह ताऱ्यांनो या, सूर्य चंद्रांनो या, ग्रह नक्षत्रांनो या, देव देवतांनो, कुळवंतांनो, संत सज्जनांनो, मराठा मंडळींनो, अवघे या. आम्ही शिवचरित्र सांगतोय, तुम्ही ऐकायला या, तुम्ही ऐकायला या, तुम्ही ऐकायला या. पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधीजींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, भगतसिंगांसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामी भक्त, जिजाऊ सारखी माता, सावित्री सारखी पतिव्रता, भरता सारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ, अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्त रंजित झालेले भारत ही आपली मायभूमी. याच भारत देशामध्ये आज मितीला एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एकमेव राज्य असं आहे, एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याच्या नावातच नाही तर इतिहासातही महांत आहे, आणि ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. होय, माझा महाराष्ट्र, जिजाऊंच्या संस्कारांचा, शुभांच्या विचारांचा आणि शंभू राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी लढ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा आणि महात्मा फुल्यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. समतेचा प्रसार, अखंड भारताचा आधार आणि ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. दीन दलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि केवढं आपलं भाग्य, केवढं आपलं भाग्य की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून, या महाराष्ट्राच्या सुकन्या म्हणून, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आहोत. स्वातंत्र्याने आणि आनंदाने जीवन जगत आहोत. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनो, महाराष्ट्राच्या सुकन्यांनो, या शिवशंभू भक्तांनो, तुम्ही लहान असो वा थोर असो, नोकरी करत असो वा व्यवसाय करत असो, साक्षर असो वा निरक्षर असो, या महाराष्ट्राच्या मातीतून, या महाराष्ट्राच्या मातीतून जीवनाचा प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना मी आवर्जून सांगेल, या महाराष्ट्राचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास कधीही कुणीही विसरू नये. 400 वर्षापूर्वीचाच इतिहास का विसरू नये? 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राने किती भयानक दिवस अनुभवलेले. अहो, दिवस कसले दिवस तर संपले होते, चालू होत्या काळोख्या रात्री. पारतंत्र्य चंद्र सूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते काळोखात. वर्षाच्या 12 अमावस्यांनी या महाराष्ट्राला गराडा घातला होता. धर्म प्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या लालसेने आलेल्या सुलतानाच्या लाथाबुक्यांच्या आघात या महाराष्ट्रावरती होत होते. प्रत्येक आघाता गणित निर्माण होणारे अर्थ किंकाळे या मराठी सिंहाच्या कानावरती जात होत्या. आणि या क्षेत्रातील तीर्थातील मंदिरामधील मूर्तीमध्ये तुबाबांची श्रद्धा असताना, या क्षेत्रातील पिके, गोठ्यातील गाई वासरे ओरडून त्या मराठी तेजाला सांगत होते, आम्ही भ्रष्ट झालो, आता नष्ट होण्याची वेळ आली, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. आणि एक दिवस
एक दिवस हा महाराष्ट्र रूपी स्तंभ कडाडलाय, कडाडून दुबकलाय आणि अफजल खान रूपी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी साक्षात महारुद्र नरसिंहाचा अवतार प्रगटलाय. जनाई अंबेनं दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर आणि भवानी तलवारीच्या जोरावर हे समस्त हिंदवी स्वराज्य निर्माण केले. असे माझे आदर्श स्थान, प्रेरणास्थान, शिवकल्याण जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम. या महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर या महाराष्ट्रात नव संपूर्ण अखंड भारतामध्ये नव संपूर्ण पृथ्वीचा इतिहास अभ्यासापा संपूर्ण पृथ्वी. या पृथ्वी तलावर अनेक राजे झाले, अनेक महाराजे झाले, मात्र 125 पेक्षा जास्त लढाया खेळणारा एकाही लढाईमध्ये तह नाही, माघार नाही की पराभव नाही अशा निधड्या छातीचा आणि अजिंक्य एकच राजा होऊन गेलाय. या पृथ्वी तलावर अनेक पंडितही झाले, मात्र वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतचा ग्रंथ लिहिणारा एकच पंडित होऊन गेलाय. या पृथ्वी तलावर अनेक ज्ञानी महाज्ञानी होऊन गेले, मात्र 14 भाषा जिभेवर असणारा एकच राजा होऊन गेलाय. या पृथ्वी तलावर अनेक धर्म पंडितही झाले, मात्र धर्मासाठी जान कुर्बान करणारा एकच धर्मवीर होऊन गेलाय. ज्यानं या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या शरीराची चामडी काढून या हिंदवी स्वराज्याची कवच कुंडल निर्माण केली. ज्यानं या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबानं देखील या हिंदवी स्वराज्याला अभिषेक घातला. अशी या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडील हिंदी महासागरापर्यंतच्या विशाल अशा भूप्रदेशावर मुघली साम्राज्यास तोडीस तोड मराठा साम्राज्य उभा करण्याचं स्वप्न मनोदय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामनात अंतःकरणात रुजवणारे हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि या महाराष्ट्राचं महान मंगल आणि देखणं स्वप्न पाहणाऱ्या, ते स्वप्न साकार करण्यासाठी 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, आदर्श माता जिजाऊंना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि या राष्ट्र पुरुषांचा दैदिप्यमान वारसा घेऊन या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या 18 प्रकार जाती जमाती, या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास घेऊन या इतिहासाचे वारसदार म्हणून समोर शिव जन्मोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझे सर्व महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, कविवर्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या कविवर्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक पुरुषाचं वर्णन केलंय आणि आपल्याला सांगितलंय या महाराष्ट्रात प्रवास करत असताना जेव्हा कधी संकट येतील, जेव्हा कधी दुःख येईल, जेव्हा कधी अनपेक्षित एखादी घटना घडेल, अशा वेळेस तू तुझी ओळख विसरू नकोस, तू तुझा इतिहास विसरू नको, तू तुझी ओळख विसरू नकोस. काय ओळख आहे तुमची? आमची कविवर्यांनी सांगितलेली ही ओळख कधीही विसरू नये. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणभंगीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगाऱ्यावर हसत खेळत पडलेले, बाप असे कली काळामुचा कीर्त गाजले दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोणा भयभीत करी. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली ना त्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी, कोणामा भयभीत करी. करवत कानस कोणी चालवा पिको कोणी शेतमळा, कलम कागदावरी राबो वा हाती धरो कोणी तुळा, करात कंकण असो कोणाच्या वा भाळावर गंधटिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी, कोणामा भयभीत करी. आणि हा दैदिप्यमान वारसा घेऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माले आलेल्या
आनंदानं स्वातंत्र्यानं जगत असलेल्या आणि या शिव जन्मोत्सवामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व शिवशंभू भक्तांना कोटी कोटी प्रणाम. एक प्रसंग तुमच्या समोर सांगायचा आहे. खरं तर काल परवा घडलेला प्रसंग पेपरला वाचला असेल. खरं तर पेपर वाचायचं बंद होत चाललंय, कारण पेपरही आजकाल असं होत चाललंय, अगोदर विकले जातात आणि मग छापले जातात. सत्य काय असत्य काय. टीव्हीच्या चॅनलच्या बातम्या सुद्धा इतक्या रंजक झाल्या, सत्य काय असत्य काय कळत नाहीये. सोशल मीडियाला येणाऱ्या बातम्या सत्य काय असत्य काय एआयच्या दुनियेत तर काहीच कळत नाहीये. खरं तर याच कलियुग आहे का काय कळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काल परवा एक दुर्दैवाची घटना घडली. खरं तर काल परवाची घडलेली घटना सोडून द्या, परंतु ही घटना गावागावात घडते पहा, ही घटना शहरात घडते पहा, ही घटना साक्षर निरक्षर प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल घडत आहे. घटना काय घडली? असाच एक तुमच्यासारखा माझ्यासारखा एक तरुण कुठून तरुण बाहेरून आला, आपल्या घरामध्ये बसला. घरामध्ये बसल्यानंतर मोबाईल हातामध्ये घेतला. मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर त्यानं एका राष्ट्रपुरुषाचा अवमान करणारी, एक पोस्ट अपमान करणारी, बदनामी करणारी पोस्ट पाहिली. पोस्ट वाचली, तळपायची आग मस्तकाला गेली. काय करावा सुचेना. पहिल्यांदा जमल तेवढ्या सोशल मीडियाला, जमल तेवढ्या ग्रुपला त्यानं ती पोस्ट व्हायरल केली. शेकडो नव, हजारो नव, लाखो तरुण घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्यानंतर दंगल उसळली. रस्त्यानं चालणाऱ्या गाड्या फोडल्या गेल्या, रस्त्यानं चालणाऱ्या माणसांची डोके फोडली गेली, रस्त्यानं चालणाऱ्या बस पेटवल्या गेल्या. त्या बस मधली माणसं जळून होरपळून मेली. बाजूला धावणारी रेल्वे सुद्धा पेटवली गेली. शेकडो लाखो लोक त्या पेटवलेल्या रेल्वे मध्ये मारली गेली. खरं तर प्रश्न होता, ज्या राष्ट्रपुरुषानं हे राष्ट्र उभा करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं, ज्या राष्ट्रपुरुषानं आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, ज्या राष्ट्रपुरुषाने तुमच्या आमच्या आनंदासाठी, तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण दिलंय, सर्वस्वाचं बलिदान दिलंय, त्या राष्ट्रपुरुषाचा सोशल मीडियाला त्याच्या एवढ्या कर्तृत्वानं नंतर अपमान होईल का? बरं, जर त्या सोशल मीडियाच्या एका पोस्टने जर खरोखर अपमान होत असेल तर पहिला प्रश्न माझा असा आहे की पहिल्यांदा ती पोस्ट कुठं आली होती? या तरुणाच्या हातात असणाऱ्या मोबाईल मध्ये आली होती. मग त्या तरुणानं तो मोबाईल का फोडला नाही? कारण तो मोबाईल माझा आहे ही त्याची संकल्पना आहे. त्यानं बाहेरची शेकडो घरं पेटवली, शेकडो घरं पेटवली, पण मला सांगा त्याचं घर का पेटवलं नाही? कारण ते घर माझं आहे ही त्याची भावना आहे. त्याच्या घराच्या समोरची पार्किंग होती, त्या पार्किंग मधले घर, त्या पार्किंग मधल्या गाड्या त्यानं पेटवलेल्या नाही बघा, पण रस्त्यानं धावणाऱ्या गाड्या त्यानं पेटवलेल्या आहेत, रेल्वे त्यानं पेटवली. मग त्याच्या घराच्या समोर त्याची जी पार्किंग होती, हक्काच्या गाड्या होत्या, त्या काय पेटवल्या नाही? कारण त्या गाड्या माझ्या आहेत ही त्याची भावना आहे. गेल्या शेकडो हजारो वर्षापासून ही भावना भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेली आहे. लोकांनी या भावनेच्या जोरावर राष्ट्र जगवलं, वाढवलं, परंतु शेकडो हजारो लाखो लोकांच्या मनात ही भावना नाही. त्या रस्त्यानं धावणारी बस माझी आहे, माझ्या राष्ट्राची संपत्ती आहे, हे राष्ट्र माझं आहे. ती पेटवलेली रेल्वे, ती धावणारी रेल्वे माझी आहे, माझ्या राष्ट्राची संपत्ती आहे. ही जर भावना असती ना तर दंगल घडली नसती, रस्त्यानं जाणाऱ्या शेकडो हजारो लोकांची डोकी फुटली नसती, लोक जळून मेली नसती. परंतु ही भावनाच नाही हो आपल्यामध्ये. या तात्या टोपेंच्या भूमीमध्ये, पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या भूमीमध्ये, सगळ्याच बाबतीत संपन्न असणाऱ्या या भूमीमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीमध्ये धर्मांतराची घोषणा केली. खरं तर या सगळ्या इतिहासाला पाहिलं तर ही माती क्रांतीची माती आहे. ही माती अनेक प्रकारच्या संस्कारांनी युक्त अशी माती आहे. परंतु मी
खास तुम्हाला खरं खरं सांगतो की महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही ठिकाणी जाओ, राष्ट्र माझं आहे ही भावना नाही, या राष्ट्राची संपत्ती माझी आहे ही भावना नाही, फक्त माझं माझं माझा फायदा व्हावा, माझा स्वार्थ साधावा, माझं राष्ट्र गेलं खड्ड्यात ही भावना आहे. खरं तर विनोद आणि आमचे एक मित्र म्हणत असतात, अरे या भारतातले तरुण कसे आहे बघा, भारतातले कसे तरुण, माझी गाडी माझी माडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी. त्यात ते मला सांगतात, अरे शिकलेल्या तरुणांचं तर याच्यापेक्षा डेंजर आहे. म्हणले कसं हो सर? शिकलेल्या बाल्याची नटलेली बालीन 10x10ची खोली, याच्या पलीकडे लाईफच नाही हो, लाईफच राहिली नाही. आणि या संकुचित दृष्टिकोनामुळं, म्हणजेच राष्ट्रप्रेमाच्या अभावामुळं, राष्ट्रनिष्ठेच्या अभावामुळं राष्ट्र मरतं. आणि राष्ट्रनिष्ठा असेल, राष्ट्रप्रेम असेल, राष्ट्राबद्दल आदर असेल तर तुम्हाला सांगतो राष्ट्र तरतं. उदाहरण म्हणून सांगायचं, 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 2 तारखांना हिरोशिमा नागासाकी सारख्या 2 शहरामध्ये अणुबॉम्ब झाले. आणि त्या अणुबॉम्बना नुसत्या 2 शहर नाही, संपूर्ण देश बेचिराख झालाय. जपान, महाराष्ट्रापेक्षाही कमी क्षेत्रफळ असणारा हा जपान बेचिराख झालाय. पण आज मी तिला जर पाहिलं ना, तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये जपान कुठे आहे तर सर्वोत्तम आहे, 1 नंबर आहे. का? फक्त आणि फक्त राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठेच्या जोरावर. दुर्दैवानं शेकडो हजारो वर्षाचा इतिहास आपला जर पाहिला तर राष्ट्रनिष्ठेच्या अभावानं राष्ट्र आपलं मेलय, राष्ट्र आपलं मरतय, मरत चाललंय. आणि म्हणूनच शेकडो हजारो वर्षाच्या गुलामगिरीनं आपल्याला घेरलं. आपल्याला आपल्या राष्ट्राचा इतिहास कोणता शिकायचा आहे तर शेकडो वर्षाचा, हजारो वर्षाचा पारतंत्र्याचा इतिहास आपण शिकलो नाही. त्या इतिहास पाहणार थोडक्या 2 ओळीमध्ये जर आपला इतिहास सांगायचा म्हटला तर अगदी इसवी सन पूर्व, जेव्हापासून इतिहासाची नोंद आहे तेव्हापासून सांगतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणचा सायरस आक्रमण, इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये दारियुस आक्रमण, इसवी सन पूर्व 326 मध्ये अलेक्झांडरचं आक्रमण, इसवी सन 638 ते 712 या कालखंडामध्ये बगदादच्या खलिफाच्या 15 आक्रमण. त्यातल्या 15व्या आक्रमणाचं नेतृत्व मोहम्मद बिन कासिमने 712 ला केलं, भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण. त्यानंतर इसवी सन 997 ते 1030 या दरम्यान मोहम्मद गझनीच्या 17 स्वाऱ्या, त्यानंतर 1192 पर्यंत मोहम्मद घोरीच्या 13 स्वाऱ्या, 1192च्या तराईच्या दुसऱ्या लढाईनं मोहम्मद घोरी पृथ्वीराज चव्हाणच्या विरोधात भारतातलाच कनौजचा राजा जयचंदच्या मदतीनं विजयी होतो आणि एक वेगळी जुलमी अत्याचाराची सत्ता स्थापन करतो. ती सत्ता म्हणजे सुलतानशाही. आणि काय पा, या सुलतानशाहीचा कालखंड आहे 1206 ते 1526. आणि या कालखंडामध्ये आपल्या भारत देशावर 5 घराण्यांनी, 5 वंशाच्या लोकांनी राज्य केले. त्यातलं पहिलं घराणं कोणतं आहे? हा इतिहास शिकताना लाज वाटते हो, दुर्दैव किती शिकवावं की आपल्या देशावर पहिलं सुलतानशाहीचं घराणे गुलाम. गाया म्हशीं सारखं माणसे विकले जात होते बाजारामध्ये आणि ते विकले जाणारे, विकत घेतले जाणारे माणसं कोण होते तर गुलाम. अशा गुलामांनी आपल्या भारतावर राज्य केलं. नुसत्या गुलामांनी नाही तर गुलाम श्री रजिया सुलताना नाव ऐकून असाल पुस्तकामध्ये. अनेक जण शिक्षक आहेत, अनेक जण विद्यार्थी आहेत. मग या सुलतानशाहीमध्ये 1206 ते 1290 गुलाम घराण्याचं राज्य, 1290 ते 1320 सय्यद खिलजी घराण्याचं राज्य, 1320 ते 1414 तुघलक घराण्याचं राज्य, 1414 ते 1451 सय्यद घराण्याचं राज्य, 1451 ते 1526 लोधी घराण्याचं राज्य. आणि 1526 ला म्हणजे 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई झाली. आणि या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये इब्राहिम खान लोधी मारला गेला, लोधी घराणं संपलं गेलं, सुलतानशाही बुडाली, सुलतानशाही संपली. याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं असं नाही. मग बाबर आला, बाबर विजयी झाला, बाबराने स्वतःचं राज्य उभा केलं, मोगल साम्राज्य स्थापन झालं. पुन्हा एकदा अत्याचाराची, जुलमाची, अन्यायाची मालिका. मग बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायून मध्ये आला होता, सुरी घराण्याचा शेर खान सुरी, त्याच्यानंतर अकबर, नंतर जहांगीर, त्याच्यानंतर शहाजहान, नंतर औरंगजेब, नंतर मुअज्जम, जहांगीर शाह, फर्रुख शेर, मोहम्मद शाह रंगीला, अहमद शाह, द्वितीय आलमगीर, द्वितीय शाह आलम, द्वितीय अकबर शाह आणि शेवटचा मोगल सम्राट द्वितीय बहादूर शाह. 1858 साली बहादूर शहाचा
बहादूर शाहला पदावरून हटवलं, मोगल साम्राज्य संपलं, मोगल साम्राज्य बुडालं, याचा अर्थ हिंदुस्थानला, भारताला स्वातंत्र्य मिळालं असं नाही. मग तोपर्यंत पाश्चिमात्य आले होते, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच आले होते, आणि या पाश्चिमात्यांच्या गुलामगिरीमध्ये 15 ऑगस्ट 1947 सालापर्यंत आपण पारतंत्र्यात होतो. खर तर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. का? मग मला सांगा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, मराठवाडा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात? 17 सप्टेंबरला. का? कारण 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळाले, ज्याच्यातला मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्राला जोडला गेला. त्याच्या पुढे गेलं तर 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्यावर पोलीस कारवाई केली, तेव्हा गोवा स्वतंत्र झाला. म्हणजे गोव्याचा स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजे भारताची काही माती 1961 रोजी स्वतंत्र झाली. आजही पाकिस्तानच्या ताब्यामध्ये काही प्रदेश आहे ज्याला पीओके म्हणतो. मला भारतामध्ये कुठं असो पाहायला आनंद वाटत होता, इच्छुक असं वाटत होतं की एखादा कोणीतरी बसावा, तो पीओके आपला आहे, आपल्या भारताचा आहे, घ्यावा. चीनच्या, चायनाच्या ताब्यामध्ये काही भाग आपला असतो. म्हणजे आजही भारताची काही भूमी पारतंत्र्यामध्ये आहे, काही माती पारतंत्र्यामध्ये आहे, गुलामगिरीमध्ये आहे, पण आपल्या मनामध्ये आजही विचार नाही, आजही विचार नाही. राष्ट्रनिष्ठेचा अभाव, राष्ट्रप्रेमाचा अभाव. खर तर आपल्याला हे आयतं मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमतच नाही. किती किती राष्ट्रपुरुषांनी संघर्ष केला. हो, स्वराज्याच्या शिवालयासमोर अनेक मराठ्यांनी देहाच्या दीपमाळा आपल्या तेवत ठेवल्या. महाराजांना महादेव मानून आपल्या प्राणांची भिलवदळ महाराजांच्या उंजळीत टाकली. या स्वराज्याचा इतिहास अशाच पुरुषोत्तमांनी घडवलाय. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच, ज्यांनी देवासाठी, देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या आनंदासाठी आपल्या प्राणांचा नैवेद्य अर्पिला. खर तर या इतिहासाला अशा पुरुषोत्तमांपैकी फार थोड्या तानाजी मालुसरेंची, फार थोड्या बाजीप्रभू देशपांडेंची, फार थोड्या बाजी पसलकरांची नावं माहिती आहेत. मात्र अशी अगणित अज्ञात पुरुषोत्तम या महाराष्ट्रामध्ये लढता लढता मरण पावले. त्यांची नावे गावेच काय, तर त्यांच्या संख्या सुद्धा या महाराष्ट्राला, या इतिहासाला माहिती नाही. मात्र ते लढले म्हणून स्वराज्य जन्माला आले, ते मेले म्हणून स्वराज्य जगले, स्वराज्य वाचले, स्वराज्य वाढले. किती सामान्य माणसं होती. कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी लोहार, कोणी सुतार, कोणी कुंभार, कोणी महार, कोणी रामोशी, कोणी गावजोशी, कोणी भंडारी, कोणी धनगर, कोणी देशपांडे, कोणी कुलकर्णी होता. मात्र या सामान्य माणसांनी एक होतून असामान्य इतिहास घडवला. मूळभर सामान्य माणसं निष्ठेच्या आणि त्यागाच्या बळावर महायुद्धही जिंकू शकतात. फतेह खान, अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, सिद्दी मसूद यांसारख्या दिले रेस्तुमांची फजिती करू शकतात. निष्ठावंत अंतकरणे एकवटली तर वज्र संकटांनाही सुनंद लावता येतो. आजही तो पुरंदर, आजही तो प्रतापगड, तो पन्हाळा, ती गजापूरची खिंड छातीवर हात ठेवून या पुरुषोत्तमांच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत आहेत आणि आपल्याला आवाहन करतायत. अरे तुम्हाला इतिहास घडवायचा आहे का? अरे तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे का? तर आमच्याकडे या. आम्ही न सांगताय तो मंत्र इथे ऐकू येईल, तो ऐका, अंतकरणात साठवा, निरंतर आठवा, त्याप्रमाणे जगा आणि मग बघा की तुमच्या आणि तुमच्या राष्ट्राच्या भविष्यामध्ये प्रकाश, विकास आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार रुजवण्यासाठी, हा विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकामध्ये रुजवण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत आणि त्या अनेक लोकांच्या, अनेकांच्या धडपडीमधील आज राजे शिवछत्रपती विचार मंचाचा हा आदर्श उपक्रम आहे. शिवजन्मोत्सव सोहळा आहे. नाशिकच्या भूमीमध्ये, या येवल्याच्या तपोभूमीमध्ये, शौर्याच्या भूमीमध्ये, क्रांतीच्या भूमीमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करत असताना आणि तोही तितक्या आदर्श पद्धतीने साजरा करत असताना निश्चित मला खूप आनंद आहे. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये
या कार्यक्रमाचं सुंदररित्या आयोजन करणारे राजे शिवछत्रपती विचार मंच, सर्व धडपडणारे सर्व युवक युवती, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, याचबरोबर लहान चिल्लर पार्टी, सर्व बच्चे कंपनी, या सर्वांच्या पाठीशी असणारे थोर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, खरंच आपण खूप स्तुत्य आणि सुंदररित्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून एकदा आयोजन सुंदर झाल्याबद्दल एकदा स्वतःसाठी कडाडून टाळ्या वाजवायला पाहिजे. खरोखर सुंदर आणि खरोखर छान आयोजन केलेलं आहे आपण. या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यात, देशात मोठमोठ्या टीव्ही चॅनलवर आपल्या गायनाची भुरळ महाराष्ट्राला, भारताला पाडणारे आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज, त्यांना गायनाची, वादनाची सुंदर साथ देणारे हरिभक्त परायण अमोल महाराज आणि हरिभक्त परायण हरी महाराज. खर तर आदरणीय श्री सूर्यवंशी महाराजांचा व्याप एवढा मोठा, 100-150 मुलं त्यांच्याकडे शिकण्यासाठी, गायन, वादन, व्याख्यान, कीर्तन अनेक प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं इथं त्यांच्याकडे आलेले आहेत. फार मोठा व्याप आहे. मात्र या व्यापातूनही शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आपल्याला नाशिकला जायचं, येवल्याला जायचंय म्हटल्यानंतर महाराजांनी याच्या 2 तारखा कॅन्सल केल्या, ऍडजस्टमेंट करून महाराज या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून आदरणीय महाराज आणि त्यांचे 2 शिष्य यांच्यासाठी एकदा कडाडून टाळ्या व्हायला पाहिजे बघा. आणि खरंच सांगतो, मीही या लहान लहान मुलांसारखाच, खरं तर या लहान मुलांना फार साक्षर आणि फार छान, चांगली पार्श्वभूमी आणि चांगले पालक मिळालेले, की जे त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून देत आहेत. आणि म्हणून यांचं भाग्य, यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. 4थी-5वी ला असताना मी असाच एका कार्यक्रमामध्ये पाठीमागं बसलेलो आणि त्यावेळेस त्या समोर असणाऱ्या व्याख्याताचं इतकं व्याख्यान भारी झालं. व्याख्यान का काय मला तेवढं कळायचं नाही, पण इतकं छान बोलले, इतकं प्रभावी बोलले. आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की मला असं बोलता आलं पाहिजे. तो विचार 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 2006-07 सालापर्यंत तसाच फक्त विचार होता, मूर्त रूपाने आलंच नाही, संधी मिळत नव्हती. 2006-07 ला बीएड करत असताना मला ती संधी मिळाली आहे. आणि त्या संधीचं सोनं करत परमेश्वरानं महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या 6-7 राज्यामध्ये जिथं जिथं आपले मराठी भाषिक आहेत, कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, याचं बंधन आपल्या अंतःकरणात कधी कधी नाही हो. ते सर्व आपल्या भारत भूमीचे आपले बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत. आणि या विचारानं, या भावनेनं 7-8 राज्यामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं मला जात आलं. आणि या सगळ्या ज्योतीचे, या सगळ्या खऱ्या अर्थानं त्या व्याख्यानाची, त्या उपक्रमाच्या सुरुवातीचे साक्षीदार 2006-07 माझे मित्र, येवला या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आदरणीय शरद शेजवळ सर, तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 18 वर्षानंतर आमची भेट झाली. म्हणून खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला सांगतो, असे कार्यक्रम आयुष्य घडवतात, आयुष्य बदलवतात. असे कार्यक्रम एकाच क्षणामध्ये आयुष्य बदललेलं, आयुष्य घडलेलं दिसणार नाही, परंतु आयुष्य घडण्याची, आयुष्य बदलण्याची दिशा देतात. म्हणून पहा, या बदलाच्या दिशेला, या बदलाच्या, परिवर्तनाच्या या छानशा उपक्रमाचं जर वर्णन, तुमचं कौतुक जर करायचं म्हटलं तर पहा, 2 शब्दामध्ये, तालाब किनारे एक इमारत में लगी आग. तालाब किनारे एक इमारत में लगी आग, चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला. सबने किया. जो था जिसकी पहुंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने पूछा, बहन तू तो समस्या की टोक से समस्या, तेरी चोंच से समस्या का ताला खोल रही है, पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है. तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया, क्या भाई मैं तेरा कहना मानती हूँ,
जोश में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूँ, लेकिन इतना भी जानती हूँ, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा, आग बुझाने वालों में होगा. शिवजन्माकडे जात असताना तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे की शिवजन्माचा तो प्रसंग आहे, तो काळ, ती वेळ जे अतिशय प्रतिकूल होती, अतिशय वाईट होती. आणि ती किती वाईट होती 1303 सालापासून थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. 1303 साली सुलतानशाही मधला सर्वात अत्याचारी सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने राजस्थानवर, राजपुतांवर आक्रमण केलं. खरं तर अल्लाउद्दीन खिलजीचं संख्याबळ जास्त असताना सुद्धा राजपूत विजय होत होते. मात्र राजपुतांचं एक वैशिष्ट्य होतं, दिलेल्या वचनाला ते कधी मागे हटायचे नाही. आणि त्या वचनानं घात केला. या अल्लाउद्दीन खिलजीनं घात केला आणि घातपातानं राजपुतांचा पराभव झाला. राजा लक्ष्मण सिंह मारला गेला, बंधू राजा रतन सिंह मारला गेला. राजा लक्ष्मण सिंहाचे 7 मुलं मारले गेले. राणी पद्मिनी सह सर्व राजश्रियांनी जोहार केला, स्वतःला जाळून घेतलं. काय दुर्दैवी घटना आहे बघा. सुदैवानं राजा लक्ष्मण सिंहाचा 8वा मुलगा वाचला होता. काही दिवसानंतर, काही वर्षानंतर जेव्हा राजपुतांचं राज्य पुन्हा स्थापित झालं तेव्हा राजा अजय सिंह गादीवर बसला, 8वा मुलगा. या अजय सिंहाला 2 मुलं आहेत. थोरल्याचं नाव साजन सिंह, धाकट्याचं नाव क्षेम सिंह. हे दोघं एका छोट्याशा लढाईत पराभूतून माघारी आले. वडिलांना आवडलं नाही म्हणून वडिलांनी पुतण्याला, भावाच्या मुलाला वारसदार म्हणून घोषित केला. दोघं मुलं नाराज झाले. नाराज झालेल्या मुलांनी आपल्या वडिलांचं राज्य सोडलं, दक्षिणेमध्ये आले, म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने आले. आणि त्याच वेळेस कर्नाटकमध्ये बहामनी या शहरामध्ये बहामनीला राजधानी बनवून बहामनी राज्याची स्थापना मोगलांचा एक सरदार हसन गंगू बहामनी याने 1347 मध्ये केली. मग हे दोघं त्याच्याकडे नोकरीला गेले. साजनशाह, क्षेमशाह. त्यातल्या थोरल्याच्या मुलाचं नाव दिलीप सिंग, त्यानं इथंच नोकरी केली. दिलीप सिंग नंतर सिंगजी, सिंगजी नंतर भोसाजी, भोसाजी नंतर देवराज, देवराज नंतर इंद्रसेन, इंद्रसेन नंतर शुभकृष्ण, शुभकृष्ण नंतर भूमिंद्र, भूमिंद्र नंतर दाबजी, दाबजी नंतर बराडजी, बराडजी नंतर खेलोजी, खेलोजी नंतर कर्णसिंग, कर्णसिंग नंतर संभाजी, संभाजी नंतर बाबाजी राजे, बाबाजी राजे नंतर मालोजी राजे, मालोजी राजे नंतर शहाजी राजे, शहाजी राजानंतर ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय ते छत्रपती शिवाजी राजे. हा प्रवास आहे घराण्याचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा किती भयानक परिस्थिती होती, किती प्रतिकूल परिस्थिती होती. इतिहासकारांनी वर्णन असं भयानक केले आणि ते सत्य परिस्थितीमध्ये होतं. फक्त राष्ट्रप्रेमाचा अभाव होता म्हणून नगरून आलोय. आणि म्हणून या स्वराज्याचा, या स्वातंत्र्याचा बीजांकुर ज्या नगरच्या मातीमध्ये रुजला तो प्रसंग सांगतो. दिनांक 31 ऑक्टोबर 1624. 31 ऑक्टोबर 1624 रोजी नगरच्या बाजूला, नगर बीड रोडवर 18 किलोमीटर अंतरावर भातोडी नावाचं गाव आहे. या गावामध्ये एका बाजूला मोगल आणि विजापूरचा आदिलशाह 2 लाखाची फौज घेऊन आले होते. दुसऱ्या बाजूला नगरचा निजामशाहचं नेतृत्व करत होते शहाजीराजे भोसले मुठभर सैन्यानिशी. मात्र गनिमी काव्याचा वापर केला आणि 2 लाखाच्या मोगलांच्या आणि विजापूरच्या आदिलशहाच्या फौजेला पाणी चारले, पराभूत केले, दारुण पराभव केला आणि शहाजीराजे अनपेक्षितरित्या विजयी झाले. शहाजी राजांनी एवढे मोठे विजय मिळवला आणि म्हणून ही विजय मिरवणूक नगरच्या दिशेने येत होती, नगरपर्यंत पोहोचली. आणि आता मिरवणूक बाजूला गेली. दारामध्ये जिजाऊ होत्या पंचारती घेऊन वळण्यासाठी. जिजाऊने शहाजीराजांना वळलं. शहाजीराजे आतमध्ये आले. आनंद झाला होता, गर्वाने छाती फुगलेली होती, मानताट झालेली होती. आणि शहाजीराजे त्यावेळेस म्हणतात, राणी सरकार, राणी सरकार, आज आम्ही फार मोठे कर्तृत्व गाजवलेले, आज आम्ही फार मोठा विजय मिळवलेला आहे. खरं तर राणी सरकारला, त्यांच्या पत्नीला, जिजाऊंना आनंद व्हायला पाहिजे होता, मात्र आनंद झाला नाही. कपाळावर आठव म्हटल्या, नाराजी दिसली आणि सुटला एक प्रश्नांचा बाण, एक प्रश्नाचा बाण शहाजीराजांच्या दिशेने. काय खरं तर आनंद साजरा करायला पाहिजे होता, मात्र आनंद साजरा केला नाही शहाजीराजांच्या पत्नीनं. शहाजीराजांच्या विजयामध्ये उलट प्रश्न विचारलाय. काय प्रश्न? राजे, विजय कोणाचा आहे? या महाराष्ट्रातली माणसं, 18 पगड माणसं लढत आहेत. या 18 पगड माणसं मरत आहेत आणि विजय त्या निजामाचा झालाय आणि त्याचा तुम्ही सोहळा साजरा करताय. खरोखरच परिस्थिती अशी होती. मला या इतिहासातून एक गोष्ट शिकावीशी वाटते पहा. या प्रसंगातून दिशा बदलली. शहाजीराजांना हिंदवी स्वराज्य संकल्प म्हटलं जातं. खरं तर या प्रसंगातून संकल्पना जन्माला आली पहा. आणि म्हणून भातोडीच्या लढाईला इथेच रुजला हिंदवी स्वराज्याचा बीजांकुर असे वर्णन केलं जातं. मला एक प्रसंग, मला एक असं वाटतं या इतिहासानं आपल्याला काहीतरी आदर्श दिला. काय आदर्श दिलाय?
एखादा सरकारी कर्मचारी असेल, एखादा अधिकारी असेल, एखादा व्यावसायिक असेल, कुणी क्ष व्यक्ती आहे, कुणीतरी पुरुष आहे, तो काहीतरी अनैतिक मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने लोकांना फसवून, देशाला लुटून, पैशाच्या रूपामध्ये, वस्तूच्या रूपामध्ये, संपत्तीच्या दागिन्याच्या रूपामध्ये घरी काहीतरी घेऊन आलाय. समजा 2 लाख रुपये घेऊन आला आणि तो आपल्या पत्नीकडे देतोय, आपल्या आईकडे देतोय, आपल्या बहिणीकडे देतोय, आपल्या मुलीकडे देतोय. हे देत असताना त्या पत्नीनं, त्या बहिणीनं, त्या आईनं, त्या मुलीनं जर विचार केला की आपल्या वडिलांनी, आपल्या भावानं, आपल्या पतीनं, आपल्या मुलांना आणलेली ही जी संपत्ती आहे, अनैतिक आहे, भ्रष्टाचाराची, लुटून आणलेली आहे, गोरगरिबांचं शोषण करून आणलेली आहे आणि मी ही घेणार नाही, मला ही चालणार नाही. भारतातला एका मिनिटात भ्रष्टाचार संपला. पण स्त्री शक्ती तशी म्हणत नाही. आमची स्त्री शक्ती लय डेंजर. 2 लाख आणले साहेबांनी, 2 लाख आणले, पण स्त्री शक्ती म्हणते 2 लाख, 2 तोळे करायचे होते, 1.5 लाख भाव झालाय, 3 लाख रुपये लागते, 1 लाख घालायचे कुठून? आणा दुसरे मुंडके मोडून. आणि हे मुंडके मोडू आपला देश मोडत चाललाय बघा, देश मोडत चाललाय. राजमाता जिजाऊ शहाजी राजांचा हा संवादाचा प्रसंग किती आदर्श आपल्या समोर देतो. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, आपापसात लढत होता, आपापसात लढून मरत होता, अशी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचं वर्णन आहे, प्रचंड ताकदीच्या हत्ती आपापसात झुंजत होते, झुंजून मरत होते आणि कोले कुत्रे राज्य करत होते. ब्राह्मण असे होते, क्षत्रिय तसे होते, लबाड ह्या वैश्यांचा धर्म बनला होता. खून बावा करत घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा महाराष्ट्र टाचेखाली मरत होता. बऱ्या नीटच दिसणाऱ्या स्त्रिया बाजारात 25 सोन्यात विकल्या जात होत्या, 25 सोन्यात विकत मिळत होत्या. हो, बादशहाची मर्जी फिरली तर बायका पोरांसकट समुद्रात बुडून मारण्याचा हुकूम सुटत असे. सर्वजण दुःखाने ग्रासले होते, सर्वजण दुःखाने हैराण झाले होते. मात्र अपमानांनी संतापलेली आणि जुलमांनी भाजून निघालेली असंख्य मुखी पण जिवंत म्हणे बळी पडलेल्या बायका, मुलांचे आणि पुरुषांचे तळमळते आत्मे त्या निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करत होते. काय? दार उघड भैया, आता दार उघड भैया, दार उघड भैया, आता दार उघड भैया, दार उघड भैया, आता दार उघड भैया, दार उघड भैया, आता दार उघड भैया. विचारांची संबळ कडकडू लागली. असंतुष्ट मनाच्या गाभाऱ्यामध्ये विरुद्ध विचार जन्माला येऊ लागले. महाराष्ट्राचा तो शोक आणि आक्रोश ऐकून, महाराष्ट्राचा तो शोक आणि आक्रोश ऐकून बया जागी झाली. चंडमुंड, शुंभ निशुंभ आदी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासहित उठली आणि क्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. ती मूर्तिमंत सौदामिनी कोण? तर आदर्श माता, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. असं म्हटलं जातं की जेव्हा दश दिशांनी संकटांचे दुर्दैवी फेरे सुरू होतात, जेव्हा दश दिशांनी संकटांचे दुर्दैवी फेरे सुरू होतात, राष्ट्राच्या चैतन्यमय जीवनावर एकसारखे प्रहार केले जातात, तेव्हा राष्ट्र मातेच्या करुण किंकाळ ऐकून तिच्याच उदरातून जन्म घेतो तिचाच मुक्तिदाता. धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, हा धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी, धन्य जिजाऊची खुशी. वीर जन्मले शिवछत्रपती, वीर जन्मले शिवछत्रपती, वीर जन्मले शिवछत्रपती राम, वीर जन्मले शिवछत्रपती. धन्य जिजाऊची खुशी, धन्य
या पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यांपैकी जुन्नर ज्याचं जुनं नाव होतं जीर्णनगर, जुन्नर तालुका. आणि या जुन्नर तालुक्यामधील शिवनेरी नावाचा किल्ला, शिवाई देवीचं मंदिर असलेला शिवनेरी किल्ला, या शिवनेरी किल्ल्यावर आज मात्र वेगळी गडबड चालू होती. आज मात्र काहीतरी वेगळा उत्साह होता. आज मात्र काहीतरी वेगळी धावपळ सुरू होती. तेवढ्यात कुणीतरी बातमी आणली, जिजाऊंचं पोट दुखू लागलंय. जिजाऊंनी बाळंतपणाच्या कक्षेमध्ये प्रवेश केलाय. आता सोयींची, कुळबिरींची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. उत्साह वाढत चाललाय. शिवनेरी किल्ल्यावरचा कणाचा प्रत्येक क्षणाचा उत्साह वाढत होता. याच उत्साहापोटी मागच्या क्षण पुढच्या क्षणाला विचारत होता, अरे काय, अरे काय, अरे काय. पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगत होता, थांब, अजून काही नाही, अजून काही नाही. तेवढ्यात बाळंतिणीच्या दालनाचा पडदा हल्ला, एकदम बाजूला झाला. आतून आवाज आला, अरे काय, अरे काय, अरे काय. मुलगा झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र अखंड भारतवर्षाला झाला. आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रातील जलप्रवाह वळसे घेत त्या दिल्लीच्या दिशेनं, त्या बिजापूरच्या दिशेनं, त्या नगरच्या दिशेनं, त्या गोव्याच्या दिशेनं, त्या मुंबईच्या दिशेनं, त्या जंजिऱ्याच्या दिशेनं धाव घेऊ लागले. कशाला? तिथल्या मगरूल सुलतानांना बातमी सांगायला. काय आला तुमचा कर्दन काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तत्वाच्या चिरफळ्या उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. तो कृष्ण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो क्षण आहे 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार, हिंदू कालगणनेनुसार म्हणजे तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. आणि तो क्षण तो मुहूर्त आपण साजरा करत आहोत. आणि त्या मुहूर्ताच्या निमित्तानं महाराजांचं स्वागत करूया आपण. स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. सर्वांनी म्हणायचंय, सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, सुस्वागतम शरणागतम महाराज, सुस्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज, सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागतम महाराज, शरणागतम महाराज, स्वागतम महाराज, शरणागतम महाराज. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतीचा जीवावर झेलले आपल्या निजल्या शांतीवर प्राणपणाला लढले माये प्राणपणाला लढले माये भरताच्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर क्षणाक्षराला भगवा झेंडा दिसल्यावर येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर धर्म मानितो जगला माणूस पुन्हा जन्म घ्या आधी माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर वयाच्या 15व्या वर्षी कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या चरणावरील फूल उचलून रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून राजमाता जिजाऊंचं महान मंगलन देखणं स्वप्न साकार करणाऱ्या ते स्वप्न साकार करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या रायगडासारखी छाती आणि सह्याद्री सारखा देह धारण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे या हिंदुस्थानातली या महाराष्ट्रातली नवा मानवाच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षण सर्वात आनंदाचा आणि परिवर्तनाचा क्षण आहे जो आपण आज साजरा करत आहोत. खर तर आनंदाचा क्षण असताना तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाला होता त्यांचं बालपण इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालं होतं की मी सांगतो इथं उपस्थित असणाऱ्या कुणाचंही बालपण इतक्या वाईट परिस्थितीमध्ये गेलेलं नाही. असं शक्य एका जहागीरदाराचा मुलगा सांगतो ऐका एका वाक्यामध्ये जन्म व्हायच्या 1-1.5 वर्ष अगोदर देवगिरीच्या किल्ल्यामध्ये आईचे वडील म्हणजे राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधव आणि त्यांचे मुलं म्हणजे शिवांचे मामा भर दरबारामध्ये ज्यांच्याकडे नोकरी करत होते चाकरी करत होते त्यांनीच त्यांची भर दरबारात हत्या केली हो. जैशी करणी वैशी भरणी. वर्ष 6 महिन्यानंतर शहाजहाननं देवगिरीवर आक्रमण केलं. निजामशाह मारला त्याचे सगळे मुलं मारले गरोदर असणाऱ्या बायका सुद्धा मारल्या. खरं तर निजामशाही बुडाली अशी घोषणा केली होती मात्र शहाजीराजांनी पुण्याच्या जीवधन किल्ल्यावर एक साजिदा नावाची निजामशाहची एक बायको राहत होती आणि तिचा एक 10-12 वर्षाचा मुर्तजा नावाचा मुलगा त्याला आणलं. या नाशिक जवळ संगमनेर येथील पेमगिरीच्या किल्ल्यावर त्याला मांडीवर बसून त्याचा राज्याभिषेक केला आणि ही निजामशाही मुघलांच्या विरोधात विजापूरच्या आदिलशहाच्या विरोधात 1636 पर्यंत टिकवली वाचवली जगवली. आई वडिलांच्या संघर्षाचे संस्कार हे मुलावर सगळ्यात मोठे संस्कार
आई वडिलांच्या जगण्याचे संस्कार, त्यांच्या वागण्याचे संस्कार हे सर्वात मोठे संस्कार आहे. मी तर म्हणतो जगातल्या कुणालाही आदर्श मानायची गरज पडली नाही पाहिजे. आपल्या मुलाला, आपल्या मुलीला माझा म्हणजे घरातल्या आई वडिलांचा सर्वात मोठा आदर्श वाटला पाहिजे, असं जगणं पाहिजे. माझ्या मुलांना इकडं तिकडं पुस्तकात, चित्रपटात, नाटकामध्ये माझ्या मुलीने इकडं तिकडं कुठं आदर्श शोधावं नाही. मला माझ्या बाबांसारखं व्हायचंय, मला माझ्या आईसारखं व्हायचंय. आणि ते बाबा, ती आई, ती कशी असावी तर राजमाता जिजाऊसारखी, शहाजीराजे भोसले यांच्यासारखी असावी. तर त्यांच्या पोटी अशा पुत्ररत्नाचा जन्म होतो. परिस्थिती कितीही वाईट असू द्या, आयुष्यामध्ये कितीही संघर्ष होऊ द्या, किंबहुना मला तर असं वाटतं की वाईट परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती ही मोठ्या व्यक्तिमत्वाला जन्म देते. पहा ना, शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा आदिलशहाच्या फौजेनं रणदुल्ला खान, मुरार जगदेव यांनी पुणे जाळून सगळं राख केलं होतं. शहाजीराजांची जहागिरी, पुण्यातली सगळी माणसं जी होती पुणे सोडून गेली होती. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये, झाडा झुडपामध्ये राहत होती, जगत होती. फळं खायची, फुलं खायची, पानं खायची, कंदमुळं खायची, काहीच नाही मिळालं तर उपाशी मरायची. मात्र सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून, झाडा झुडपातून बाहेर पडायची हिंमत करत नव्हती. का बरं? एखादी तरुण स्त्री शत्रूला दिसली तर तिला पळून नेलं जायचं, तिच्यावर अत्याचार केले जायचे, दूर कुठल्या तरी बाजारामध्ये तिला विकलं जायचं. नाहीच ऐकलं तिने तर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून गावामध्ये टाकले जायचे. एखादा तरुण शत्रूच्या ताब्यामध्ये गेला तर त्याला पकडून नेलं जायचं, त्याचं धर्मांतर करावं लागायचं. त्यानं जर ऐकलं नाही तर त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांपुढे टाकले जायचे. काय परिस्थिती होती, किती भयानक परिस्थिती होती. काय जगले या महाराष्ट्रातले लोक. स्वतःवरचा विश्वास संपला होता, माणूस म्हणून जगणं संपलं होतं. तुमच्या माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने एका पायावर जगायचं नाही, फक्त स्वातंत्र्यात मरायचं ठरवलं असताना तरी ते शक्य नव्हतं. बघा, लेकी पाळी अजिबात सुरक्षित नव्हत्या, कुणी सुरक्षित नव्हतं. बघा, अशा काळामध्ये राजमाता जिजाऊंकडे, खरं तर त्यावेळेस राजमाता नव्हत्या, फक्त जिजाऊ होत्या. जिजाऊंकडे या पुणे, सुपे, चाकण, इंदापूरच्या जहागिरीचा कारभार होता. कारण 1636 ला नगरची निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजाने विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरी करायला सुरुवात केली. आणि आदिलशहाने पहिली अट टाकली होती, काय तर तुम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही, जायचं नाही, तुम्ही बंगलोरला राहायचं, बंगलोरला. आणि म्हणून बंगलोरची सरदारकी मिळाली, सगळं कुटुंब कबिला घेऊन बंगलोरला गेले. मात्र इकडच्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी जिजाऊ सातत्यानं त्यांना यावं लागायचं. ही सगळी धावपळ चालू होती. मात्र आपल्या मुलांचा थोरला मुलगा संभाजी आणि त्याच्यानंतरचा शिवाजी, हे जे दोन मुलं आहेत, हे दोन मुलं त्यातले बहुतांशी वेळा शहाजी राजांबरोबर थोडले संभाजी राहायचे आणि जिजाऊंबरोबर शिवबा राहायचे. बऱ्याच वेळा जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी राजमाता जिजाऊ शिवबांना घेऊन यायच्या. आणि शहाजी राजांनी आणि राजमाता जिजाऊने, आई वडिलांनी ठरवलं, बघा, आपल्या मुलाचं कर्तृत्व, आपल्या मुलाचं ध्येय, आपल्या मुलाचं भविष्य ठरवलं त्यांनी. खरं तर या मुलांच्या भविष्यातूनच आपल्या राष्ट्राचं भविष्य ठरणार आहे. हे मुलं जर यांचं उज्ज्वल करिअर घडवू शकले तर राष्ट्राचं करिअर उज्ज्वल होणार आहे. हे मुलं जर व्यसनामध्ये गुंगले तर राष्ट्र व्यसनाधीन होऊन संपणार आहे. आणि आई बापानं आपला एक मुलगा राष्ट्रासाठी समर्पित करण्याचा ठरवलं, निश्चय केला. आणि वयाच्या 10 वर्ष म्हणजे फक्त 4थीचं वय या लेकरांच्या इतकं वय. 4थीच्या वयाचे असताना शिवबांना लिहून दिलं, तुला काय करायचंय. किती कठोर आई वडील झाले असतील. नुसतं लिहून नाही तर संस्कृत मध्ये राजमुद्रा बनवून दिल्या. अष्टकोनी राजमुद्रा, प्रतिपचंद्र लेखे ववर्दुष विष्णवंदिता शहासुना शिवशयच्या मुद्रा भद्राई राज सामान्य. अरे बाळा, तुझ्या बापाला मिळालेली, तुझ्या आजोबांना मिळालेली ही जी जहागिरी आहे, ती जहागिरी प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे एवढीशी आहे रे. मात्र तुला या जहागिरीत सुखानं जगायचं नाहीये, विलासानं जगायचं नाहीये, तर तुला या अत्याचारामध्ये, दुःखामध्ये पिढीलेल्या सर्व लोकांचं राष्ट्र उभा करायचंय, विश्वानं वंदन करावं असं कार्य तुला करायचंय. शहाजीचा पुत्र म्हणून इतिहासामध्ये नाव राहावं असं कार्य तुला करायचंय. वयाच्या 10व्या वर्षी
आज आपल्याला आश्चर्य वाटतं, आज आपल्याला मोठेपणा वाटतो, पण कल्पना करा आपण आपल्या लेकरांच्या साठी आपल्या मुलांबद्दल एवढं कठोर कधी होऊ का हो? 13 जून 1665 ला पुरंदरचा तह झाला होता. थोडस इतिहासातून शिकावं काय. 13 जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. या पुरंदरच्या तहामध्ये प्रमुख 23 किल्ले गेले, फक्त शिल्लक राहिले होते 12. या पुरंदरच्या तहामध्ये 4 लक्ष होणांचं स्वराज्य शत्रूला द्यावं लागलं, शिल्लक राहिले 1 लक्ष होणांचं स्वराज्य. आणि याच पुरंदरच्या तहातली एक अट अशी होती, एक शर्त अशी होती की शिवाजी महाराजांनी मोगलांकडे 5,000ची मनसबदारी स्वीकारायची. म्हणजे शिवाजी महाराजांनी मोगलांचं नोकर व्हायचंय. नोकर म्हणजे गुलाम व्हायचंय. महाराज फार चतुर होते, हुशार होते. त्यामुळे माझे हात जर मनसबदारीमध्ये जर गुंतले तर मला धडपड करता येणार नाही, पुन्हा राजकीय डाव खेळता येणार नाही. आपल्या 8 वर्षाच्या शंभू बाळाला, किती 8 वर्षाच्या शहाजी राजांना आणि जिजाऊने 10 वर्षाच्या मुलाला राष्ट्रासाठी समर्पित केलं होतं. पण शिवाजी महाराजांनी त्याच्याही पुढचं पाऊल उचललं. आपल्या 8 वर्षाच्या शंभू बाळाला या पुरंदरच्या तहात 5,000चं मनसबदार केलंय. 5,000चं मनसबदार केलंय, मोगलांचा नोकर केले. आणि पुरंदरच्या पायथ्याशी लाखोंचा मोगलांचा जो तळ होता, त्या तळावर शंभूराजांना निवडक काही माणसांनी पाठवले. आपल्या 8 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचं लेकरू कुणी शत्रूच्या ताब्यात देईल का हो? राष्ट्रासाठी दिलं. बरं, मुलगा म्हणजे काही सामान्य नव्हता. राजमाता जिजाऊंचे, साहेबांचे, शहाजी राजांचे आणि शोभांचे संस्कार घेऊन तो पुढे आला होता. आणि तो प्रसंग आहे बघा. असा सगळा मोगलांच्या सैन्याचा मेळा भरलेला होता. आणि त्या 5,000च्या मनसबदारीमध्ये एक मानाचा हत्ती मिळत असतो, तो हत्ती मिळाला होता बघा. खर तर बाकीच्यांच्या साठी मानाचा हत्ती आहे, मात्र संभाजी राजांसाठी अपमानाचा हत्ती आहे, बदनामीचा हत्ती आहे, पराभवाचा हत्ती आहे. आणि एवढ्यात दिलेर खानाला राहुलं नाही. दिलेर खानाला वाटलं शिवाजी म्हणतात, त्याला इतका पराभूत केलाय, त्याचं 90% 80% राज्य ताब्यात घेतलंय. आणि या भर सभेमध्ये अजून आपली मान उंचावली पाहिजे, म्हणून अजून एकदा या संभाजीच्या, या शंभूच्या निमित्तानं आपण शिवाजीचा अपमान करूया. म्हणून दिलेर खानानं मोठ्यानं आवाज दिला की शंभूराजे, इतना बडा हाती कैसे ले जाओगे. आपले जर पोर असते ना, कार्टून बघणारे, मोबाईल मध्ये रमणारे, टीव्ही मध्ये रमणारे आपले पोर, आता कसं करू, एवढे आतुरले वाटतोय, मरतो का काय. अरे 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 8 वर्षाच्या मुलाची काय अवस्था झाली असती हो याच्या पलीकडे. अहो, दलिंदर एखादा करून झालेला कुत्रा आलं तरी आपले पोरं घरामध्ये पळून जाते. काय निर्भय मुलगा होता. मुठभर माणसं आहेत, फक्त आपली मुठभर माणसं आहेत. आणि त्या मुठभर माणसामध्ये काय तेजस्वी उत्तर दिलंय. 2 पावलं पुढे गेलाय. दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलाय, खान साहब ये हाथी है, जिंदा ऐसे तो कैसे भी ले जाएंगे, लेकिन हमारे आबाद साहब ने आपको जो 23 किले दिए, वो हिलते भी नहीं, डुलते भी नहीं, वो आपके बादशाह की तरफ आगर आप कैसे ले जाओगे. राष्ट्र घडवायचं असेल, मुलांचं करिअर घडवायचं असेल तर शिवछत्रपतींच्या इतिहासातील हे प्रसंग सांगितले पाहिजे, ते संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवले पाहिजे. आणि हा तुमचा प्रयत्न आहे. आणि या व्याख्यानाच्या निमित्तानं, माझ्या प्रयत्नानं, माझ्या वतीनं हे संस्कार तुमच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये रुजावेत, हा माझा प्रयत्न आहे. यातला एक जरी मुलगा, यातली एक जरी मुलगी शिवछत्रपतींचा विचार करून जगली, वागली, राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती तिच्यामध्ये येऊ शकते. आणि ती शक्ती आणि त्या शक्तीचा इतिहास, त्या शक्तीचा प्रवास आपण इथं पाहतोय. आता असं ठरलं शिवबांचं काय, राजमाता जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी ठरवलं की 12 वर्षाच्या मुलाला जहागिरीचा कारभार म्हणून पुण्याला पाठवायचं. पण अंतस्थ ठरलं होतं स्वतःच राष्ट्र उभं करायचं. शुभांच्या मनात संस्कार रुजवले, बाळा तुला कर्तृत्वानं लोकांच्या कल्याणासाठी नवं स्वतंत्र राष्ट्र उभा करायचंय, त्यासाठी तुला गड जिंकायचे, राष्ट्र उभा करायचंय, तुला लढायचंय. आणि हे स्वप्न घेऊन 12 वर्षाचे शिवबा 800 निवडक माणसांनिशी आपल्या आई बरोबर पुण्यामध्ये आले. 1630 मध्ये पुण्यात जाळून सगळं राग झालेलं होतं, बेचिराग झालं होतं. पण शिवबांना माहिती नाही, शिवबा स्वप्न घेऊन आले, पुण्यामधल्या मोठ्या वाड्यामध्ये राहायचंय, बरेलही लोक असते, त्यांच्या जोरावर आपल्याला लढाई खेळायची आणि गड जिंकायचे, स्वराज्य जिंकायचे. इतकं सोपं होतं का?
इतकं सोपं होतं का? पहिला धक्का बसला पुणे पाहून जळालेले सगळे वाडे, जळालेल्या पुणे आणि शिल्लक होते फक्त जळालेल्या वाड्याचे भग्न अवशेष. आणि त्या लेकरानं 12 वर्षाच्या मुलानं ते सगळं पाहिलं, धक्का बसला आणि आपल्या आईला प्रश्न विचारला, आऊसाहेब आऊसाहेब तुम्ही म्हटलं होतं पुण्यामध्ये राहायचं, आपलं राष्ट्र उभं करायचंय, राहायचं कुठं? राहायचं कुठं? आत्ताची मम्मी असते ना, आत्ताची मम्मी, आत्ताच्या मम्मीचं काम लय डेंजर आहे तुम्हाला सांगतो. हा, मी महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या एज्युकेटेड मम्म्यांना शिकवायचं काम करतोय ऑनलाईनच्या माध्यमातून, मला चांगलं माहिती. आणि इथं गुरुजन उपस्थित असणाऱ्यांना अनेकांना माहितीये, मी शिक्षक भरतीचे म्हणजे टीईटीचे क्लासेस घेतो. आणि मग तुम्हाला माहितीये की या शिक्षिका होणाऱ्या मम्म्या किती डेंजर आहे. वाघासारखा डरगाळी फोडणार आहे. इकडचा वर्ग घरी गेला की टीव्हीचा आवाज वाढवून भांडे शिकतोय सांगायची. परिस्थिती अशी आहे बघा. एक साधं तुमच्या गावात घडलेलं असेल, कुणाच्याही गावात घडलेलं एक साधं उदाहरण सांगतो. अनेक उदाहरणं करतात, त्यातलं एक उदाहरण तुम्हाला जाता जाता समारोपाकडे चाललोय आपण. मी शिवचरित्र 10 भागामध्ये लिहिले, त्यातला पहिला भाग प्रस्तावने दाखल जो आहे तो पहिला भाग तुमच्या समोर सादर करतो. अजून 9 भाग शिल्लक आहे. पिंपळे सरांनी, पवार सरांनी अजून 9 वेळा 9 वर्ष जरी बोलवलं तरी एक शब्द रिपीट होणार नाही. नवा भाग, नवा अध्याय, नवा मुद्दा, नवा इतिहास, नवा इतिहास, नवा इतिहास, नवा इतिहास. शिवचरित्र एवढं मोठे, माझ्यासारखे आयुष्य सांगण्यात जातील. काय काय लोक होऊन गेले बा या महाराष्ट्राच्या, भारताच्या भूमीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे पुस्तकं लिहिले, आपण कधी वाचले नसते जेवढे लिहिले. काय महान लोक होऊन गेले. आणि या महान लोकांची महानता आपल्या समोर आदर्श असेल तर आदर्श घडतो बघा. एक छोटस खेडेगाव होतं आणि त्या येवल्यासारख्या गावामध्ये, खरं तर तुमचं गाव मोठं आहे पण एक छोटस गाव होतं. त्या गावात एक स्त्री राहत होती बघा. त्या गावात एक स्त्री राहत होती आणि तिला तिच्या पतीचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तिला एकमेव आधार होता, एक तिचा मुलगा होता छोटासा सोमनाथ बघा. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि आत्ताच्या मातांचे संस्कार यातला फरक सत्य सांगतो मी. आणि म्हणून आपल्याला बदलाची, परिवर्तनाची गरज आहे. ती कशी? अत्यंत दारिद्र्य होतं, भीषण दारिद्र्य होतं. आणि त्या दारिद्र्यामध्ये रोज कोणाच्या शेतामध्ये, रोज कोणाच्या घरामध्ये, रोज कोणाच्या गोठ्यामध्ये तिला कामाला जावं लागायचं. स्वप्न एकच पाहत होती, माझं सोमनाथ मोठा होईल, शिकला, सवरला की तो सगळं नीट करीन, एवढं स्वप्न पाहत होती. आठवड्याच्या 7 दिवसांपैकी एक दिवस ती सुट्टी घ्यायची. कशाला सुट्टी घ्यायची? शेजारच्या गावामध्ये जायची. शेजारच्या गावात आठवड्याचा बाजार भरायचा. मग आठवड्याच्या बाजारातून तिला सगळ्यात महत्वाचं काय खरेदी करायचं असायचं माहितीये? तर तिच्या सोमनाथला, तिच्या काय लेकराला डाळीचे लाडू फार आवडायचे, ते आणायचे. भाजीपाला मिळाला तर मिळाला, मात्र डाळीचे लाडू माझ्या लेकरासाठी, माझ्या भविष्यासाठी आणले पाहिजे म्हणून ते सातत्यानं जायचे. एक दिवस काय झालं, नेमकं त्या आठवड्याच्या बाजारच्या दिवशी शाळेला सुट्टी होती. आणि मग सोमनाथ आपल्या आईला म्हटलं, आई मी येऊ का बाजारला, माझ्या शाळेला सुट्टी आहे. आई हा म्हणणार. तेवढ्यात तिच्या डोक्यात विचार आला, मी जायचे 20 रुपये वाचवण्यासाठी पायी जाते, यायचे 20 रुपये वाचवण्यासाठी पायी येते, 40 रुपये. आणि याला जर न्यायचं म्हटलं तर पुन्हा 20 रुपये अर्ध तिकीट, 60 रुपये लागतील. हा म्हणता ती म्हटली, नको बाळा, तू घरीच राहा, मी आज लाडूचे तुला 2 पुड्या आणीन. या लहान लहान लेकरांना थोडं प्रलोभन दिलं की ते मस्त उड्या मारतात. सोमनाथ म्हटलं, जाई काय अडचण नाही, पण मला सांगितलंय, शब्द दिलाय, तू लाडूचे 2 पुढे आणायचं. हा आणायची. झालं. आई गेली बाजारला. सोमनाथचे मित्रमंडळी जमा झाली, सगळी चंबू गबाळ असली, बिगर कामाची जमा झाली. विट्टी दांडूचे गोट्याचे डाव रंगले, मस्त खेळता याच्या डोक्यात एकच जाहिरात, आज लाडूचे 2 पुढे येणार, आज लाडूचे 2 पुढे. ही गँग काय सोडी ती वय मग त्याला. 4 वाजेपर्यंत डाव रंगले. 4 वाजता मात्र आता याचं खेळामध्ये मन रमेना. रस्त्याकडे पाहतोय, बाजार फुटला असेल, माझी आई आली असेल. सारखं रस्त्याकडे पाहायचं, याला विचारायचं, माझी आई दिसली का. तेवढ्यात दुरून आई येताना दिसली. डोक्यावर एक पिशवी, हातामध्ये एक पिशवी. यानं खेळ सोडला, हातातले विटी दांडू फेकून दिले आणि आईच्या दिशेनं धावत निघाला. याला पाहिलं सोमनाथ, अरे आई आली त्याची, आणि हा पळालाय, लाडूचे 2 पुढे. सगळी गँग बच्चे कंपनी त्याच्या मागे.
आता हा खाली हातामध्ये असणारे जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये हात घालतोय, पिशवीत ओढायचा, लाडूचा पुडा ओढायचा प्रयत्न करतोय. आईच्या लक्षात आलं हे कार्टून लाडूचा पुडा ओढतय. आईने चालायचा वेग वाढवला, धरधर 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 चालायला लागली. आता घर आलं, घराच्या समोर अशी ओसरी होती, असा ओटा होता, त्या ओट्यावर दोन्ही पिशव्या ठेवल्या, अशा ठेवल्या. तसं या सोमनाथने एका पिशवीत हात घातला. जसा पिशवीत हात घातला तसा सोमनाथची आई मागं वळली आणि त्याच्या कानाखाली खानदिशी जाळ काढला. मला सांगा, त्याच्या कानाखाली जाळ काढल्यावर ही बच्चे कंपनी थांबली असावी? अरे 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 अरे, अशी पळाली, अशी पळाली, सांगायची गत नाही. आणि मग सोमनाथच्या हाताला धरलं, घरामध्ये नेलं. घरामध्ये नेल्यानंतर मग त्या दोन्ही पिशव्यातले 2 लाडूचे पुडे काढले. आणि मग आई म्हणती, मुर्द्या आता खायची काय खायची ते खा तू. मागाशी सगळ्यांच्या पुढे जर बाहेर काढली असते तर तुझ्या वाट्याला किती आले असते. अशी गंमत आहे, फक्त माझ्या पोराला मिळालं पाहिजे. मी एक बाई तर पाहिली, बळजबरीनं तिच्या जावेचं पोरग घराच्या बाहेर गेलो होतो आणि कुमू त्याच्या तोंडात, अरे ती का काय पोत आहे का काय, डोकरी काय काय काय, ती यायची आधी काय काय. अगं बाई, तिनं खाता खाता खाली राडा केलाय. तू किती खाऊ घाली, ती खाऊन खाऊन वाटून झालं तरी चालेल, पण दुसऱ्याला द्यायचं नाही. अशा मम्म्या नको. आणि त्यातली त्यात मोबाईलवर रील्स बघणारी मम्मी तर अजिबात नको. ती त्या सगळ्या कार्टूनला कार्टून बनवणारी आहे. आजपासून एक संकल्प करूया आपण. आजपासून आई वडिलांनी संकल्प करायचा की घरात आलो की मुलाच्या पुढे मोबाईल घेऊन बसायचं नाही. हे मुलं आपले भविष्य आहेत, या मुली आपल्या भविष्य आहेत. त्यांच्या देखत बाजूला ठेवून द्यायचा, बाजूला. फोन आला तर उचलायला काय जाता येत नाही तिथपर्यंत, हातात घेऊ बसाय, हातात काय हेमामाने न्यायची वय तुझ्या, लगेच मोबाईल होती. एक पुरुषोत बोलता बोलता आपल्या पत्नीला सांगत होता, माझ्या स्वप्नामध्ये हेमामालिनी आली होती. आता ही काय साधी होती काय, बोलता बोलता मग पतीला सांगते, हा खरं आली असेल, आली पण एकटी आली होती. म्हणजे हा कस काय, धर्मेंद्र माझ्या स्वप्नात आला. एकशे बडकर ही इकडची रील्स वेगळी. आणि दिवी नवरा बायको घरात बसल्या बसल्या शेअर करीते. बायकोवर टोमणा मारणारी रील्स नवऱ्यानं त्या मॅडमला पाठवायची, आणि मॅडमने नवऱ्याला टोमणा मारणारी रील्स मॅडमला. चाललंय काय, आणि हे दोघं मधीच गेलं. यांचे खेळ संपले. काय खेळ असायचे, सूर पारंब्या, माकडावाने सूर पारंब्या करायचे. झाडावर चढता येईल का, झाडावर चढता येईल यांना? हो, काही दिवसांनी अशा बातम्या येतील, येवल्यातल्या 2 मच्छरांनी 2 चौथीचे पोरच उचलून नेले. असले जीव चाले, काय खाते हे पोरं. यांचे जीव बघा ना कसे, एवढे एवढीशे. 8 वर्षाचे 7 वर्षाच्या असताना लढाई केल्यात महाराष्ट्रातल्या एक वेळच्या मुलांनी. हे खातेत काय, कुरकुरे. कुरकुरे खाणाऱ्या पोरांचे दात 15व्या वर्षी तर खालास. यांचं पण लग्न करायची परत. यांच्या पप्पाला दुसरी मिळाल, पण यांना मिळणार नाही कुरकुरे खाणार. आता पप्पाला खुश झाले, मोकार खुश झाले. हा विषय नाही. म्हणून बाश आपल्याला मोठं काही करायचं तर पहिली गोष्ट की चुकीच्या छोट्या छोट्या सवयी टाळल्या पाहिजे. आणि त्या सवयीपैकी आपलं खाणं जे आहे चुकलेलं आहे, कुरकुरे, चॉकलेट, हे सगळं बंद झालं पाहिजे. पोरं, तुम्ही वाढदिवस साजरे करता का नाही? वाढदिवस साजरे करता, पण वाढदिवस कसे, केक कापून. केक म्हणजे केमिकल आहे. केक म्हणजे बेकरीचा पदार्थ तुमच्या आयुष्याचं, आरोग्याचं वाटोळं करणार आहे. मग थोडं चेंज करा की वाढदिवस साजरा करा. मी म्हणतो 2-4 मित्रांना नाही, साऱ्या 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 आपल्या नगराला बोलवा की आज जशी शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र सगळ्यांना बोलवा. काय करा, नवीन सिस्टम सुरू केली. एक बॉक्स आणायचा, बॉक्स नाही कळा, खोकं. डू यू नो खोकं पडव, मराठी सांगतो शुद्ध. डू यू नो खोकं? यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर त्या खोक्यामध्ये तुमच्या आसपास होता, एवढ्याला काही कमी आहे. फळं तुम्हाला आसपास जे काही कुठले फळं मिळते ते सगळे फळं भरायचे, छान मध्ये प्रेझेंटच्या कागदात पॅक करायचं. आणि केक नाही, वाढदिवसाच्या दिवशी तो बॉक्स कापायचा आणि मित्रांमध्ये सगळे फळं वाटायचे. किती भारी हो, किती भारी आहे. आजपासून जयंतीच्या निमित्ताने, या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संकल्प करू, बर्थडे साजरा करायचा पण फळं वाटवली. हे असले केक बिक नाही करणार. एकदा कडाडून टाळ्या वाजवून स्वतःसाठी बस आपण हा संकल्प केला. आता समारोपाकडे जात असताना तुम्हाला सांगतो, खऱ्या
1642 ला शुभा जेव्हा पुण्यामध्ये आले होते, जळालेल्या वाड्यांचे भग्न अवशेष पाहिले होते, तेव्हा आईला विचारले होते, आई आई राहायचं कुठं? तेव्हा त्या आईनं सांगितलं होतं, बाळा बाळा कर्तृत्वान माणसं नागोबासारखं आयत्या घरात आयत्या बिळात राहत नाही. कर्तृत्वान माणसं स्वतःची घरं बांधतात, स्वतःची वाड्या बांधतात आणि त्या वाड्यामध्ये फक्त स्वतः राहत नाही, गोरगरिबांना, निराधारांना, बेसहारा असणाऱ्या लोकांना आसरा देतात, सहारा देतात. तेवढ्या त्या बाळाच्या, या शुभांच्या 12 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये दुसरा प्रश्न निर्माण झाला. आऊसाहेब तुम्ही म्हटल्या होत्या की स्वराज्य उभा करायचंय, गड जिंकायचंय, माणसं कुठे आहेत? माणसं कुठे आहेत? तेव्हा आईनं उत्तर दिलं, बाळा तुला गड जिंकायचे, स्वराज्य उभं करायचं, पण त्याच्याही अगोदर तुला गड जिंकायचे, पण त्याच्या अगोदर गडी जिंकायचे, माणसं जिंकायचे. माणसं जिंकता आली पाहिजे. नोकरी करणारे असो, व्यवसाय असो, माझ्यासारखा गरीब माणूस, सुशिक्षित बेकार असो, पण माणसं जिंकता आली ना, आयुष्याचं सोनं होत आहे. आणि एका व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं झालं ना, राष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. संकल्प केला, याच आईच्या संस्कारापायी संकल्प केला, शपथ घेतली आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. 1642 चा प्रसंग आहे. आईने सांगितलं, या पुण्यातले राहणारे लोक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात, लपून छपून बाहेर यायचं धाडस होत नाही. शिवबा स्वतः गेले, आपल्या मित्रांना घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये गेले. घोड्यांच्या टापांचा आवाज आला. अरे गनिमाला पळा, लपा. अशी अवस्था असताना कुणीतरी सांगितलंय, अरे हे गरीब नाहीये, हे दाढीवाला नाही, हे मिशावाला आहे, हे वेगळे, हे कोणतरी आपल्यासारखं दिसतंय. आणि मग 4-2 लोकांनी धाडस केलं, झाडा झुडपाच्या बाहेर आले आणि ते बाहेर आलेल्या लोकांना पाहून शिवबाने त्यांचे सवंगडी थांबले. बघा, थांबल्यानंतर त्या समोरच्या बुजुर्गापैकी, लोकांपैकी एका बुजुर्गाने, एका व्यक्तीनं विचारलं समोर शिवबांच्या मित्रांना, शिवबांना, कोण राहा तुम्ही? त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या बाल शिवबांच्या एका मित्रानं सांगितलं, घोड्यावरून उतरले, टुनकन उडी मारून खाली आलाय आणि सांगितलं, जहागीरदार शहाजीराजे भोसलेंचे सुपुत्र शिवबाराजे भोसले आहेत. कशाला आलेत? तेवढ्या शिवबा सुद्धा खाली उतरले आणि सांगितलं, तुम्हाला न्यायला आलं. कुठं? पुण्याला. कशाला? याच्या अगोदर राहत होते का? हो राहत होतो. काय करीत होते? शेती करत होते. आता बी शेती. आता नको शेती. का बरं? पुण्यात लय रान डुकरं झालेत, पिकं येऊ देत नाही. त्या रान डुकरांचा बंदोबस्त मी करतो. चला. नको राजा नको. का बरं? शेती करण्यासाठी आता जनावर, बैल कुठे राहिलं? बैल देतो शेती करण्यासाठी. नाही तरी बी नको. का? हो, आमचं संरक्षण कोण करणार? संरक्षण मी करतो. नुसतं संरक्षण नाही तर तुमचं पीक पिकेपर्यंत जगण्यासाठी लागणारं धान्य सुद्धा मी देतो. चला. नाही नको राजपा. स्वतःवरचा विश्वास गमावलेले लोक कसल्याही आधारानं, कसल्याही आगीनं पेटत नाही बघा, असे त्यांच्या कलानं घ्यावं लागतं. 12 वर्षाच्या शुभांवर काय संस्कार असतील? त्यांच्या लक्षात आलं की माणसं स्वतःवरचा विश्वास गमावलेले आहेत. सहज बोलता एक म्हटलं, काय नाही आता राजा, आम्हाला मरू द्यायचं, आम्ही काहीतरी पाप केले आणि म्हणून देवानं आम्हाला इथंच ठेवले. राजांच्या लक्षात आलं, युक्ती सुचली. राजा म्हटलं, अरे मग त्या देवालाच विचारू की चला. कसं विचारणार? सांगतो, चला. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. छोट्याशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अनेक महादेवाचे मंदिर, त्यातल्या एक छोट्याशा महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. म्हणजे या महादेवाला कौल लावूया. महादेवाच्या पिंडीवर दोन्ही बाजूला फुल ठेवले आणि ठेवलं. उजव्या बाजूचं फुल पडलं ना, देवाने कौल दिला म्हणायचं, मग तुम्ही पुण्याला यायचं. मंजूर आहे? हो. आणि राजा डाव्या बाजूचं फुल पडलं, डाव्या बाजूचं फुल पडलं ना, काहीच नाही, अपशकुन झाला म्हणायचं, देवाने कौल दिला नाही म्हणायचं आणि मग तुम्ही इथंच राहायचं. झालं. भटजीबुवा होते, भटजीबुवांचा मंत्रोच्चार मंत्र सुरू झाले आणि तेवढ्यात बोलता मी म्हणतो, त्या भटजीबुवांच्या बोलतानाचे श्वासोच्छवाची हवा लागली असं आणि चुकून डाव्या बाजूचं फुलच पडलं. अरे देवा, डाव्या बाजूचं फुल पडलं. असे सगळे बसलेले होते. डाव्या बाजूचं फुल पडलं. घोषणा होणार, भटजीबुवा म्हणणार, डाव्या बाजूचं फुल पडलं. तेवढ्यात शिवबा उठले. चातुर्य बघा, उठले. असंच समोर सगळ्यांच्या समोर तोंड केलं. अरे म्हणजे उजव्या बाजूचं फुल पडले, उजव्या बाजूचा कौल दिलाय, कौल देऊन गावे वसवले. आणि आले नाही लोक सगळे. इतिहासात एक वाक्य नीट वाचा, कुठल्याही लेखकाचा, कुठल्याही इतिहासकाराचा, कौल देऊन गावं बसवली. ज्याचा जसा विश्वास असेल त्या विश्वासानं राष्ट्रासाठी काम करावं, ही प्रेरणा, हा मंत्र या प्रसंगातून आपल्याला मिळतो. आता सरते शेवटी तुम्हाला सांगतो पहा, 27 एप्रिल 1645 म्हणजे 15 वर्षाचे शुभा. 15 वर्षाचे म्हणजे पोराव कितवीला असतात रे?
15 वर्षाचे म्हणजे नापास तुम्ही होत नाही 8वी पर्यंत, त्याच्यामुळे काय विषय नाही, तुम्ही लय हुशार झाले. यांना नापास झाल्यावर टेन्शन येतं म्हणून शासनानं निर्णय घेतला नापासच करायची नाही, नापासच करायची. आता तर शिक्षकांसाठी आचारसंहिता आली, त्यातलं एक वाक्य लय डेंजर होतं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आदराने वागावे. विद्यार्थी गुरुजींच्या गाड्या पंक्चर करतात, आता कसं आदराने वागावं? अवघड झाले का परिस्थिती. 27 एप्रिल 1645 चा तो प्रसंग आहे. आपल्या 10, 20, 25 मित्रांबरोबर, सवंगड्यांबरोबर, म्हणजे वय आहे 8वी 9वीचं. 8वी 9वीचं वय असताना आपल्या मित्रांना कुठं 55-60 किलोमीटर अंतरावर पुणे शहराच्या नैऋत्येला, पुण्याच्या बाउंड्रीवर, साताऱ्याच्या सीमेवर भोर तालुक्यामध्ये एक शिखर आहे. त्या शिखराचं नाव आहे रायरेश्वर. रायरेश 55-60 किलोमीटर कोणी खेळायला जातो का? गल्लीच्या बाहेर जाय ना. हा लय डेंजर झाले. मम्मी म्हणती भोकाडी येते. आता काय का 55-60 किलोमीटर खेळायला गेले. 15, 16, 14, 13 वर्षाचे मुलं, आणि खेळायला गेल्यानंतर पहा आई वडिलांनी या मुलामध्ये विचार रुजवले होते, काय स्वतंत्र राष्ट्र उभा करायचं. या मुलाने आपल्या मित्रांमध्ये ते चांगले संस्कार रुजवले. मम्मी म्हणते त्याच्या नादाला लागू नको, ते भंगार आहे. तसं नाही झालं मम्मी, माझ्या नादाला लागून ते भंगार झाले. आपलं लय डेंजर. आमचे चांगले आहेत हो, मग ते त्या गँग मुळे बिघडले, त्यांच्यात गेल्यावर पेट. हे गेलं तर पेते. सवंगडी सहकारी कसे असावे. 4 भंगार लोकांमध्ये जर 5वा गेला ना, 5वा उद्याचा 5वा भंगार हा असणार आहे. पण 4 सज्जनांमध्ये 4 राष्ट्रप्रेम, राष्ट्रावर प्रेम करणारे, आपल्या आई वडिलांचा आदर करणारे, गुरुजनांचा आदर करणारे एखाद्या तरुणाबरोबर 5वा तरुण जर गेला ना, उद्याचा आदर्श तरुण तो असणार आहे. म्हणून संगत कशी असावी, सोबती कशी असावी. आणि अशा समविचारी संगत मित्रांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, आणि मंदिरामध्ये जाऊन काय केलं पहिल्यांदा रक्ताचा अभिषेक घातला. मला सांगा, या भारतात इथला द्या सोडून एवढा कार्यक्रम नाही, साऱ्या भारतात काश्मीर पासून तर तमिळनाडू, कन्याकुमारी पर्यंत, इकडे अरुणाचल प्रदेशच्या किबिती पासून तर गुजरात मधील गोर मोठा या पश्चिमेकडच्या टोकापर्यंत एक कुणी माणूस दाखवा, एक माणूस असामान्य कर्तृत्व गाजवलेला, असामान्य कर्तृत्व गाजवलेला, जन आपल्या स्वप्नासाठी, आपले राष्ट्र घडवण्यासाठी रक्ताचा अभिषेक घालतात. काय इच्छाशक्ती असते. पोरांनो डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, जे काही स्वप्न असत, काही स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा, आदर्श स्वप्न बघा, पण ते स्वप्न पाहत असताना नुसती इच्छा नाही पाहिजे, ज्वलंत इच्छा शक्ती पाहिजे. आणि ते किती ज्वलंत इच्छा शक्ती. रक्ताचा अभिषेक केलाय रायरेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या पिंडीवर, आणि स्वराज्याची शपथ घेतली. जन्म घेऊ पुन्हा येथे, राखू स्वराज्याची लाज, मातीसाठी मरू कितीदा घेऊ शपथात. माय मराठी जाचात भरली मातला अनर्थ भारी, करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी. पातशाही मोडून काढू, राखू राज स्वराज्याची, प्राणपणाने मिळवू स्वराज्य ही इच्छा स्त्रींची. आई भवानी आहे पाठीशी, आई भवानी आहे पाठीशी, उंच उभारू भगवा, राई एवढे करू तुकडे, आलाच गरीम जर आडवा. सह्याद्रीची उंच शिखरे साध घाली ती आम्हा, सह्याद्रीची उंच शिखरे साध घाली ती आम्हा, आणि स्वराज्याचे तोरण बांधून रक्षी हिंदू धर्मा. हर हर महादेवाचा नारा, हर हर महादेवाचा नारा, अटके पार गरजू दे, मावळा लढण्यास सज्ज आहे. हिंदवी स्वराज्य स्थापू दे, हिंदवी स्वराज्य स्थापू दे, हिंदवी स्वराज्य स्थापू दे. चला उठारा बुचला भगवा, चला उठारा बुचला भगवा, दैत्याचा संपन करू, दैत्याचा संपन. जय भवानी, जय शिवाजी. आला 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 भगवान आला, आला 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 भगवान आला. भगवती
भगवाची जय म्हणा म्हणजे प्राण म्हणा भगवाची जय म्हणा भगवाची जय म्हणा भगवाची जय म्हणा होय सगळं जीवन भगवान होय सगळं जीवन भगवान धन्य धन्य वाहन धन्य धन्य वाहन जय भवानी हे शिवाजी सेनापती दिलावसा हिंदुत्वाचा विश्वासा हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा सेनापती दिलावसा हिंदुत्वाचा मंत्राचा हिंदुत्वाचा मंत्राचा हिंदुत्वाचा मंत्राचा जय महाराष्ट्र शतावंती जय महाराष्ट्र शतावंती सत्य गवा विठ्ठल शिव सत्य गवा विठ्ठल शिवाजी राजे शिवछत्रपती विचारवंत येऊला या विचार मंचाच्या माध्यमातून आज शिव जन्मोत्सव तुम्ही साजरा केला सुंदररित्या. असे विचार असे संस्कार फक्त एखाद्या उत्सवापुरते एखाद्या कार्यक्रमापुरते नाही तर जगण्यापुरते जर अंगीकारले ना, मी ते स्वतः अनुभवलंय. मी अशा घरामध्ये जन्मलो होतो की ज्या घरामध्ये शिक्षण नावाचा विषय नव्हता. खरं सांगतो, शिकण्याची ऐपत नाही, जगण्याची ऐपत नाही, इतकं दारिद्र्य, इतकी भयान परिस्थिती असताना या साऱ्या राष्ट्रपुरुषांच्या प्रेरणेने ऊर्जा दिली आणि ती ऊर्जा मी आज तुमच्या समोर घेऊन आलोय. ही ऊर्जा, ही प्रेरणा, हे प्रोत्साहन, हे विचार, हे संस्कार तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजावेत. त्या प्रत्येकाला सुद्धा वाटतंय आत यावं, ऐकायला यावं. बघा काय साथ आहे. अशा प्रकारचे जर विचार प्रत्येकामध्ये रुजले तर तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये, उद्याच्या भविष्यामध्ये हे मुलं अशी वागतील, अशी बोलतील, अशी जगतील की जगाला त्यांचं बोलणं नाही, त्यांचं कर्तृत्व दिसेल आणि त्यांचं कर्तृत्व जगाला ठणकावून सांगेल. काय नीट ऐका, मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे. मी प्रत्येक वादळ पेरीन मला विश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, अरे जाऊन सांगा त्या संकटांना, या शिवशंभूंच्या मावळ्याशी गाठ आहे, या शिवशंभूंच्या मावळ्याशी गाठ आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय शिव.